हेक्टरी म्हणजे 2.5 एकरमध्ये 40 ते 50 टनपर्यंत निघतं. 50 टन तुम्ही 2.5 एकरमध्ये 50 टन याचं उत्पन्न असं तुम्ही काढू शकता. आणि हे गायांच्या चाऱ्याकरता उपयुक्त आहे. तुम्ही याची कुट्टी वगैरे म्हणजे खट्टी चारा वगैरे करून कुट्टी वगैरे बोहत वगैरे भरून याचा उपयोग करू शकतात. हे पण त्याकरता पण वापरलं जातं. मकाचे जे आपण म्हणतो ना मुरघास, मकाचा मुरघास जो करतात त्या पद्धतीने आपण याचा मुरघास वगैरे करून ठेवू शकतो. आणि गायांच्या याच्या दुधामध्ये वाढ होती, गायांचं प्रोटीन वगैरे भेटते चांगल्या पद्धतीने. तुम्ही पाहू शकता, तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. आणि अतिशय हिरवंगार राहतं. आणि पाणी याला चांगल्या पद्धतीने लागतं, म्हणजे लई कमी पाण्यात नाही येत. चांगलं जेवढं पाणी देऊ तेवढं चांगलं आहे. पण लई पण पाणी याला चांगलं नसतं, म्हणजे कोणत्याच पिकाला पाणी हे लई चांगलं नसतं. आणि तुम्हाला हे सांगू, त्याच्या बऱ्याचपैकी व्हरायटी राहतात. गावरान वगैरे आता बऱ्याच नवीन नवीन डेव्हलप होत चालली टेक्नॉलॉजी, त्यानुसार बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज यायला लागल्यात. आणि त्याचा उपयोग आता साधारणतः शेतकरी करतात. पहिल्यांदा